चिपळूण नगरपालिकामध्ये वेगवेगळ्या विषयावरती धुमशान सुरू झाले। आज आपण बातचीत करणार आहोत नगरसेवक विजय चित्रेंशी, रोखठोक आणि बिनधास्ती बेधडक बातचीत करणार आहोत। गेल्या 4.5 वर्षामध्ये नेमकं कशा पद्धतीने चिपळूण नगरपालिकेने कामकाज केलं या विषयी आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विजयजी चित्रे साहेब। नमस्कार, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। गेली 4.5 वर्ष तुम्ही नगरपालिकेमध्ये कामकाज करताय, कामकाज जवळून पाहिलेलं आहे साहेब, काय सांगाल? चिपळूण नगरपालिकेत 2016 साली साधारण डिसेंबर महिन्यात 2016 हे वर्ष संपल्यानंतर नवीन कौन्सिल अस्तित्वात आली आणि जो काही या नगरपालिकेचा कारभार होता की कोणती कामं होत नाहीयेत, रस्त्याची कामं सगळीकडे अडकलेली होती। चिपळूण शहरातला असा एक रस्ता शिल्लक नव्हता तिथे एखाद्या नागरिकाने पाय न मुरगळता सरळ चालत जावं, एवढी बिकट परिस्थिती या शहराची झालेली होती। आणि त्यामुळे ज्यावेळी माननीय नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे या भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या आणि त्यांच्या पाठीमागे एक टीम चांगल्या पद्धतीने कार्यरत होती की ज्या टीमने या शहराचा नियोजनबद्ध विकास कशा तऱ्हेने व्हावा याची एक आखणी केली। मग त्यासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील, चिपळूण शहरातली ही लढत खऱ्या अर्थाने ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली ते रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने, आमचे सध्याचे जिल्हाध्यक्ष विनयजी नातू, माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री सन्माननीय सतीशजी धोन, अशी एकापेक्षा एक दिग्गज लोक याच्या प्लॅनिंगच्या पाठीमागे होती। आणि मग आम्ही असं एक ठरवलं की जी प्रलंबित कामं या शहराची आहेत, मग त्यावेळी इंदिरा गांधीचा विषय होता, भाजी मंडईचा होता, मटण मार्केट मच्छी मार्केटचा होता, परंतु त्यात एक दुसरी अडचण आमच्यासमोर अशी होती की त्यावेळेचे जे तत्कालीन चीफ ऑफिसर होते हे नगरपालिकेत कामावर हजरच नसायचे। विकास कामं करताना संपूर्ण शहरातल्या नागरिकांचं, मतदाराचं जे प्रेशर आमच्यावरती होतं, हा माणूस कामावरच हजर नसेल, त्यामुळे एखादा नगरसेवक जरी नगरपालिकेत आला हे अमुक एक काम आपण मार्गी लावायचं तर काम करणारी यंत्रणाच ढेपाळल्यासारखी झाली होती। त्यामुळे मग ती यंत्रणा कामाला लावणं हे एक मोठं काम आमच्या अंगावरती होतं। त्यातच माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला होता। जरी पंकज पाटलांसारखा चीफ ऑफिसर होता तरी स्वच्छ भारत अभियानात या जिल्ह्यात आपल्या नगरपालिकेचा नंबर आला आणि 1 कोटी रुपयाचं बक्षीस या नगरपालिकेला आपण मिळवलं। मग सर्वार्थाने काय करायचं तर पहिला विषय आम्ही घेतला संपूर्ण शहरातले रस्ते। आज मला सांगायला अभिमान वाटतो की काही रस्ते तक्रारींच्यातनं अडकलेत। हे जरी खरं असलं तरी आजच्या तारखेला चिपळूण शहरातले जे रस्ते आहेत या तोडीचे रस्ते अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही नाहीत। एवढी चांगली मजल आपण त्या विषयात मारली। तर ही सर्व कामं करत असताना चिपळूणच्या नगराध्यक्षांना पूर्ण बहुमत नव्हतं, त्या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा होत्या। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आम्ही 5 नगरसेवक आणि म्हणून मग आम्ही काही
या कामांच्या संदर्भात ही कामं पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आम्ही आघाडी तयार केली. मला इथे मुद्दामून नमूद करावं असं वाटतं की जी विधानसभेचं इलेक्शन झालं आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यावेळी होते आत्ताचे आमदार शेखर सर, यांनीही अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका घेतली. कोणत्याही आमिषाला ते बळी पडले नाहीत आणि नगराध्यक्षांना अत्यंत जबाबदारीने पूर्ण पाठिंबा देऊन विकास कामांना सहकार्याची भूमिका ही शेखर सरांनी घेतली आणि त्याच्यामुळे हे अनेक विषय मार्गी लागले. इंदिरा गांधी सारखा विषय सुद्धा, तो जो विषय होता, आज अनेक जण टीका करतात, सगळ्यांनाच सगळ्या गोष्टीची माहिती नसते. परंतु साहेब, मी तुम्हाला सांगतो की आमच्या ताब्यात ज्यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचं काम आलं, ते काम पूर्ण करायचं का आहे ही वास्तू पाडायची आणि नवीन पूर्ण वास्तू उभी करायची असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर होता. परंतु त्या वास्तूवरती मागच्या बॉडीमध्ये जवळजवळ 2.5 कोटी रुपयाची कामं केलेली होती. त्याच्या अगेन्स्ट जवळजवळ 2 कोटी रुपयाचं पेमेंट संबंधित ठेकेदाराला झालेलं होतं आणि आम्ही अशा एका कात्रीत सापडलो होतो की आम्ही हे पाडलं तरी आमच्यावर टीका आणि हे सुधारून घ्यायला गेलं तरीही आमच्यावर टीका होणार आहे. पण मग आम्ही सकारात्मक मार्ग निवडला आणि जे त्यांनी केलंय त्याच्यात सुधारणा करून आपण आपल्या पद्धतीने घ्यायचं. आणि कसं असतं, सांस्कृतिक केंद्रासारखी वास्तू ही काही रोज उभी राहत नाही, त्याच्यासाठी स्पेशलाइज सगळ्या गोष्टी लागतात. मग तिची इकोसिस्टीम असेल, साऊंड सिस्टीम असेल, लाईट सिस्टीम असेल, बऱ्याच गोष्टीचे त्या त्या पद्धतीने विचार करणारे लोक एकत्र करून त्यांच्याजवळ हे काम करून घ्यायचं असतं आणि प्रत्येक कामाची सांगड घालायला लागते. याच्यामध्ये जनरली कसं असतं, कन्स्ट्रक्शनचं काम असलं तर BNCची DSRची सूची असते, ते रेट वापरून आपण ती कामं करत असतो. परंतु या सांस्कृतिक केंद्रामध्ये अशी कामं होती की त्यांचे DSR रेटच नव्हते, त्या सूचीमध्ये त्या कामांचं उल्लेख नव्हते, त्या संबंधीचं ॲटमचं रेट दरपत्रक त्याच्यात नव्हतं आणि आम्हाला हे सगळं तयार करून घ्यायला लागलं. तुम्हाला सांगून खोटं वाटेल, जवळजवळ 8 ते 9 महिने नुसते त्या सर्व ॲटमचं दरपत्रक तयार करून घेणं, DSR रेट ठरवून घेणं, त्याला BNCची मान्यता घेणं, त्यात 9 महिने गेले. आज जे लोक ही टीका करतायत की 4 वर्ष गेली, 4.5 वर्ष गेली, परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की खऱ्या अर्थाने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचं काम जे चालू झालं आणि जे आज त्याचं स्वरूप उभं राहिलं आहे, डिसेंबर 2018 मध्ये ते काम चालू झालं आणि डिसेंबर 2020 पर्यंत ते पूर्णत्वापर्यंत आलं. म्हणजे काय स्पीडने हे कामकाज झालं. मधल्या काळात नवीन चीफ ऑफिसर आले. खरं म्हणायचं तर टीका टिप्पणी करण्यापेक्षा सुद्धा जे विधाते साहेब या शहरात चीफ ऑफिसर म्हणून लाभले, या माणसाचे प्रचंड कष्ट हे काम पूर्ण होण्यासाठी आहेत आणि त्यांच्या कार्यकुशलतेमुळे इथपर्यंत ही वास्तू आलेली आहे. पण दुर्दैव असं आहे की विरोधकांना ते पचलं नाही. तुम्ही आत्ताच बोललात की विरोधकांना ते पचलं नाही. मागच्या कॉन्सेलच्या बैठकीत त्याच्याविषयी ठरावाला त्यांनी संमती दिली, मग घोडं कुठं अडकलं? असं काय झालं की नाटकाचा पडदा का उठत नाही? मी अनेकदा या विषयावरती बोललोय, परंतु थोडक्यातच आता सांगतो की जे लोक आतमध्ये ते नाट्यगृह बघायला आले त्या सगळ्यांनी समाधानाची पावती उमटवलेली आहे. आता काही गोष्टी अशी आहेत की एखादी गोष्ट करत असताना त्याच्यात कायदेशीर अडथळेही असतात. कायदेशीर याने आपण कारभार करत असतो, पण काही वेळेला तुम्हाला हा कारभार करताना काही कायदेशीराला वळण घेऊन ही कामं करून घ्यावी लागतात. तशी ती काही कामं करून घेतलेलीही आहेत.
आता त्याच गोष्टींवरती आपण बोट ठेवायचं आणि संपूर्ण वास्तू बंद पाडून ठेवायची, हे कर्तृत्व ज्यांनी गाजवले त्यांना जनताच त्याचा आता निर्णय देणार. भले त्यांनी जिल्हाधिकारी तक्रार केली असेल, तुमचं टेंडर पण झालं, त्यांनी पाठिंबा पण दिला, याच्या कॉन्सी ऐकायला विचारा. मग तुम्ही का नाही पुढे जा? तुम्ही त्यांच्याकडे जिल्हाधिकारी सारी तक्रार आहे, तुमचे टेंडर झाले, तुम्ही आता कामं पण झाले, तुम्ही स्वतःचा बोलात काही कामं झाली सुद्धा आहेत, मग का नाही ते? तेच सांगतो ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर काही फिनिशिंग टचची कामं आहेत, नाही असं नव्हे, परंतु ज्यावेळी 700-750 लोक एका छत्राखालती बसणार आहेत, छपराखालती कार्यक्रम होणार आहे, यांच्या जीविताची काळजी घेणं हे नगरपालिकेची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी ज्या सरकारी सँक्शन्स आहेत त्या मिळवणं हे काम फार महत्त्वाचं आहे. मग ते इलेक्ट्रिफिकेशन जे केलेलं आहे त्याचं सर्टिफाईड करून घेणं, फायर ब्रिगेडसाठी फायरच्या संदर्भातल्या ज्या काही NOCs आहेत त्या मिळवणं, तिथे आपण थिएटर चालवतोय, म्हणजे नाट्यगृह चालवताना नाट्यगृह म्हणून चालवण्यासाठी एक लायसन आहे ते मिळवणं, या ज्या सगळ्या बाबी आहेत. कारण पूर्वीचं जे आपलं लायसन होतं ते रिन्यू झालेलं नाही. 93 खालती आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे हे मंजुरीसाठी पाठवलं, परंतु कोकण एक्सप्रेसचा आपण अंक वाचला असेल. त्या विषयावरती 93-8 ने एखादे विदाऊट टेंडर केलेल्या कामाला मान्यता देण्याचे स्पेशल अधिकार हे माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे आहेत, परंतु ते त्यांनी तुमच्यासाठी वापरावेतच अशी सक्ती त्यांच्यावर नाहीये. ज्यावेळी मी इथे मुद्दामून नमूद करीन, सुचअण्णा रेड्डीज असतील, सचिन कदम असतील, आमचे उमेश सातपाळ असतील, हे सगळेजण या विषयात पॉझिटिव्ह होते आणि त्यांनी आघाडीची बैठक घेऊन आघाडीच्या सदस्यांना स्पष्ट सांगितलं होतं की या विषयात उपसूचना वगैरे काही करता कामा नये, तुम्ही एकमुखी ठराव यासाठी करा, म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदय 93-8 खालती याला मंजुरी देतील. त्या लोकांनी काय केलं? आघाडीच्या नेत्यांचे आदेश डावलले. 93-8च्या मंजुरीला यांनी उपसूचना मांडली, यांची उपसूचना फेटाळली गेली. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदय आपल्या इथलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बघायला आले. बघायला आल्यानंतर हे जे नगरसेवक आहेत ज्यांनी उपसूचना मांडली, त्यांनी ते तिथे पाहणी करत असतानाच त्यांना हे सांगायला सुरुवात केली की तुमच्याकडे 93-8चा जो प्रस्ताव आलाय तो जर तुम्ही मंजूर केलात तर आम्ही या विषयात हायकोर्टात जाणारच आहोत. कोणते नगरसेवक आज सांगून टाका, समोर कोणते नगरसेवक आहेत? आजपर्यंत तुम्ही मुगम बोलत नगरसेवक सत्यनाशी नगरसेवक कोण आहे, अति हुशार नगरसेविका कोण आहे, आज नाव समोर येऊ दे ना, स्पष्टपणे बोला. आज तुम्ही नाव घ्या, एक लक्षात घ्या, कोकण एक्सप्रेसचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की जे हे नगरसेवक आहेत त्यांच्या वार्डातनं कोकण एक्सप्रेसच्या काही लोकांनी प्रति वाटल्या. लोकांना हे कोण नगरसेवक आहेत हे उत्तम पद्धतीने फाईन झालेलं आहे, त्यांना माहिती आहे. तुमच्या ही सर्व जे तुमचे हे बघणारे प्रेक्षक आहेत किंवा चिपळूणतले जे सुजाण नागरिक आहेत, जे सर्व गोष्टीचा विचार करतात, आणि चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी आहे, त्याच्यामुळे इथल्या सगळ्या लोकांना हे कोण आहेत अगदी स्पष्ट बोलायचं. नाही सांगतो मी नावं का घेत नाही. दोन गोष्टी असतात, बदनामी से ही सही नाम तो हुआ. आम्हाला या लोकांचं नाव करून द्यायचं नाही. लक्षात घ्या, कसं असतं, एक वर्ग असा असतो की हे 22 लोक एकत्र आले होते काय, पण हे 3 लोक त्यांना भारी पडले म्हणजे यांना काहीतरी प्रचंड वेगळं सामर्थ्य आहे असा एक मेसेज जातो. मला असा कुठचाही मेसेज दवडायचा नाही. त्याच्यासाठी ही नावं घ्यायची नाहीत, त्यांना मोठेपणा द्यायचा नाही. कारण ज्या लोकांनी हे वाईट कर्म केलेलं आहे त्या वाईट कर्माची सजा हे आपण भैरीबुवाच्या हद्दीत राहतो, बरोबर आहे ना. त्यामुळे जे कोण या याच्यातले आहेत त्यांना सगळा भैरीबुवा देणारच हो.
इथे बरेच मोठमोठे लिडर झालेले आम्ही बघितले, रसा तळाला गेलेले आम्ही बघितले, रावाचे रंक झालेले अनेक इथे बघायला मिळालेले आहेत चिपळूण. इथे कोणी अतिमस्ती केलेली कालभैरवाच्या हद्दीत चालत नाही, त्याच्यामुळे मी त्यांची नावं वगैरे घेणार नाही. त्यांची जी काय आहे ती त्यांना कळेल, घोडा मैदान जवळच आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की 26 जानेवारीला काही लोकांनी उपोषण म्हणजे मनसेने उपोषण केलं होतं, मात्र त्या देवळकर मॅडमने उपोषण केलं होतं. त्यावेळी तुम्ही सांगत होता की 2 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. अगदी बरोबर आहे. मग त्यावेळी तुम्ही अभ्यास का नाही केला होता की आपण आपल्याला काय गोष्टी. एक लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही खोटे असे अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. एक लक्षात घ्या, गेल्या 2 दिवसातलं नीट वातावरण बघितलं असतं तर अनेक राजकीय मुलाखतींनी ढवळून निघालेलं या शहरातलं वातावरण आहे. परंतु आम्हाला हे कबूल करायला किंवा सांगायला अजिबात लाज वाटत नाही की आम्ही या विषयात अनेक जणांची मदत घेतली. मग शिवसेना जरी सभागृहांची विरोधक म्हणून बसत असली तरी या शहराच्या विकास कामांच्या संदर्भात उमेश सकपाळ आमच्याशी चर्चा करू शकतात, सचिन कदम चर्चा करू शकतात. आम्ही एक मत करण्याचे प्रयत्न केले. उपोषणाला जे लोक बसले, मी देवळेकर मॅडम बद्दल फार काही बोलणार नाही, परंतु मनसेच्या बाबतीत मनसेचा सदस्यच नाही हो सभागृहात. मनसे ऐका 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 लोकशाहीमध्ये कोणाचाही अधिकार मी डावलत, ऐका, कोणाचाही अधिकार मी डावलत नाही, परंतु सभागृहात काय घडलं याची माहिती त्या लोकांनाही पाहिजे ना. पाहिजे, हे मान्य आहे. माझं म्हणणं नीट समजून घ्या. या सगळ्या विषयात आधी प्रत्येकाला विश्वासात घेण्याचीच क्रिया करतोय. ही उपोषणं होऊन गेल्यानंतर सन्माननीय कलेक्टर महोदय इथे आले, त्यांनी पाहणी केली. ती पाहणी करत असताना ज्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्या याचं काही स्वप्न आम्हाला अगोदर नव्हतं ना पडलं. नीट ऐकून घ्या, त्या कायद्यातली जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या माध्यमातून हा तिढा सोडवायचा आहे. आम्ही कुठेही तो तिढा कोण वाढवू शकेल अशा अँगलने विचार नाही केला. हा तिढा सोडवण्यासाठीचा साधीशी गोष्ट आहे की शासकीय मंजुरी तुम्ही म्हटलात त्याला वेळ लागतो, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. ज्या 3 मंजुऱ्या मी तुम्हाला सांगितल्या या टेक्निकली मंजुऱ्या, त्या आणायला आम्हाला वेळ नाही लागणार. मी परत सांगतो की त्याचं कसं आहे, काही वरळीच्या ऑफिसमध्ये जाऊन आणायचे आहेत, काही रत्नागिरीतनं आणायचे आहेत, काही मंत्रालयातनं आणायचे आहेत. त्यासाठी आमदारांसारखं मी आत्ता काय बोललो, शेखर सर या सर्व कामांच्या सकारात्मक भूमिकेत आहेत. या गोष्टी घडवून आणायला आपल्याला कठीण नव्हतं. कठीण होतं तर हे जे 3 जे लोक आहेत ज्यांनी हा बखेडा आता घालून ठेवला, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की लोकशाही प्रक्रियेत त्यांना प्रश्न विचारायचे, तक्रारी करायचे, शंका घेण्याचे सगळे अधिकार आहेत, बरोबर आहे. पण आपल्या तक्रारी, आपल्या शंका या उद्या त्यांच्या विरोधात त्याचे निकाल गेले नाही, त्याच्यामुळे जे काही नगरपालिकेचं आज आर्थिक नुकसान होतंय त्याची जबाबदारी ते घेणार नाही, ते पैसे भरणार आहेत का हो? एक लक्षात घ्या, आम्ही त्या मार्गाला जात नाही. एखाद्याला आयुष्यातनं उठवायची कटकार असताना आम्ही करत नाही, आमची ती नियत नाही. पण या गोष्टींना हे धोके आहेत, त्यांनाही त्याची जाणीव पाहिजे की आपल्यावरती हे कोणतं बुमरँग येणाऱ्या काळात येऊ शकतं याची जाणीव त्यांनीही ठेवली पाहिजे. लक्षात घ्या, कसं आहे, आजपर्यंत एखादं काम खराब झालं तर कोणा एकाची जबाबदारी फिक्स कोणी केलं नाही. पण येणाऱ्या काळात समाज सुशिक्षित होत चाललाय, येणारी नवीन जी बॉडी असेल ही आत्ताच्या बॉडीपेक्षा अधिक सुशिक्षित असणारे, अधिक प्रश्न विचारणारी असणारे, या गोष्टी येणार आहेत पुढे, या गोष्टी येणार आहेत पुढे. इथे काही संपलेलं नाही. या कोणी तक्रारी केलं काय होईल, 60 महिने उशीर, पण काम तर नक्की होईल. तुमच्या ह्या मारामारीमध्ये आमची आधी मारामारी नाही, तक्रारींच्या मारामारीमध्ये आमची मारामारी नाही. मारामारी कोणाला म्हणायचं, जे तक्रारी करतात त्यांना मारामारी आहे, आमच्या मारामाऱ्या नव्हे, एकतर्फी मारामारी आहे ती. बाकी सगळ्या गोष्टी आधी एक लक्षात घ्या, आज जे तुम्ही हे बोलताय, इंदिरा गांधी नाट्यगृह बंद किती साली पडलो? 2005. 2005च्या पुरामध्ये त्याचे वातावरण झाले. आज जे काही तिथे पारावरती कार्यक्रम झाले, काय झाले, आम्ही चिपळूणकर असतील, नाट्यकर्मी असतील, कोणी असतील, मी त्यांना कोणालाही दोष देत नाही. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, संध्याकाळच्या कार्यक्रमाला मी पण जायचो, लाज वाटायची, भाऊ कारलेला फोन करायचो, आलोय
पण नाही बघवत आता जातो. संवेदनशीलता याला म्हणतात मी ती आम्ही जपली. ज्यांच्याजवळ ती संवेदनशीलता नाही, प्रेम असावं लागतं. प्रेम असावं लागतं. मी खेळाडू आहे पण शालेय जीवनात एकांकिका पण केलाय तो युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये. त्यामुळे या गोष्टीचं आम्हाला आहे. हो, जुनी संगीत नाटकं अभ्यंकर रंगमंदिरात किती बघितली आहेत. उघडले स्वर्गाचे दार असेल, होनाजी बाळा असेल, बरीच बघितली. मग त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही म्हणताय, हो. नाट्यप्रेमी आहे मी, मला एकांकिका केलेला आहे. मग आता कधीपर्यंत होईल? वर्षभराच्या आत एक लक्षात घ्या, आता या ज्या गोष्टी आहेत ना, हे मी आता तुम्हाला सांगतो कसं असतं. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा ज्यावेळी एक एक विषय असे यायला लागले की छोटी छोटी कामं, की याला मंजुरी द्या, त्याला मंजुरी द्या, त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मोहन मिरगल यांनी भर सभागृहात उठून सांगितलं ही असली छोटी छोटी कामं परत परत आमच्याकडे घेऊन येऊ नका सभागृहात, ही सगळी करून घ्या, आम्ही त्याला आर्थिक प्रशासकीय मंजुरी देतो. आणि हा ठराव सुद्धा बिनविरोध पास झालेला आहे. आता लाज जी वाटायला पाहिजे ती ज्यांनी तक्रारी केली नाही त्यांना वाटायला पाहिजे की जे ठराव आम्ही करतो, जे ठराव चिपळूणच्या शहराच्या हिताने केले गेले त्या ठरावाच्या विरोधात पण आम्ही तक्रारी करतो, हे त्यांचं पाप आहे. नागरिकांनी जाब त्यांना विचारला पाहिजे. आता आम्हाला नाही विचारता का? मग जे जे करता येणं शक्य होतं ते करून आम्ही इथपर्यंत आलोय. हा आरोप आमच्यावर कधी झाला असता लागू की जर आम्ही इथपर्यंत आलो नसतो. ही जी आता काय नाट्य चळवळी सगळी उभी राहिली, हे थिएटर पूर्ण झालेलं दिसतंय म्हणून उभी राहिली. हो, 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2014 पर्यंत कोणी काय केलं का? तिथं पारावरती नाटकं का नाही केली? मग आम्ही चिपळूणमध्ये मी तेच विचारतो, का नाही केली? चिपळूण चळवळ उभी केली होती ना. मी विचार झालं काय पुढे त्या चळवळीचं? हो, हे आम्ही पूर्ण करत आणलं, संवेदनशीलता आम्ही दाखवली आणि परत आमच्याच समोर नाटकं करून दाखवतात. नीट समजूया, मी दोष कुणाला देत नाही. ऐका ऐका ऐका, पारावरती कार्यक्रम चुकीची होती का सांगा मला. एक लक्षात, संघर्ष मी सांगतो तुम्हाला, संघर्ष कधी करायला सुरुवात झाली की जवळजवळ 80% काम पूर्ण होऊन गेल्यानंतर साहेब. त्याच्या अगोदर कोण संघर्ष करायला नाही आला ना. नीट समजून घ्या. माझं म्हणणं असं आहे की काही गोष्टी या काही राजकीय लोकांकडून मोटिवेटेड केल्या जातात, एवढंच माझं याच्यात राजकीय लोकांनी केलं, काही जणांनी मोटिवेशन त्याला दिलेलं आहे असं माझं ठाम मत आहे. काही लोकांना राजकीय मोटिवेशन दिलं गेलं, कारण अशा याच्यात काही असे आहेत लोक की ज्यांना उद्या तिथे पाट्या कोणाच्या लागायच्या आहेत याच्यात इंटरेस्ट जास्त आहे. काय काही गोष्टीचे कडू डोस असतात पण कधीतरी ते बोलावे लागतात. मी कोणाच्याही वैयक्तिक टीका टिप्पणीत कधी जात नाही, नाव घेऊन कधी बोलत नाही. परंतु आणि मी केव्हा आरोप करतो एखादा की 100% मला काहीतरी त्यातलं माहिती आहे तेव्हा मी या पद्धतीने बोलतो, तोपर्यंत नाही बोलत. नगरसेवक तुम्हाला न्याय आहे म्हणून तुम्ही बोलताय खरी गोष्ट, पण पारावरच्या कार्यक्रमाशी तुम्ही आरोप नाही. त्यांच्यावर कुठे केला आरोप? मी कोणावर आरोप केलाय? जे मोटिवेटेड आहेत तेवढ्याच लोकांबद्दल. मी सगळ्या रंगकर्मींवरती नाही केलेला. परत आहे का, मी सगळ्या रंगकर्मींबद्दल. मी काय बोललो? 2005 ला बंद झालं. मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, एक नाट्यप्रेमी म्हणून माझं तर म्हणणं असं आहे, 2005 ला पूर गेल्यानंतर 2006-07 पासूनच पारावरती ही मोटिवेशन व्हायला पाहिजे होती. का नाही झाली? मग का नाही झाली याचं पण उत्तर त्यांना कधीतरी द्यावं लागेल ना. नीट समजून घ्या विषय की ज्यावेळी 80-90% काम पूर्ण झालंय त्यावेळी आम्ही प्रेशराईज, ते आमच्यावर प्रेशराईज करण्यापेक्षा जे विरोधात गेले होते ना त्यांना प्रेशराईज करायला गेले असतं तर अधिक फायदेशीर झालं असतं. प्रेशराईज आम्हाला करण्याची गरज नव्हती, कारण प्लॅनिंग आम्ही केलं. लोकांनी नाही प्लॅनिंग केलंय, प्लॅनिंग आम्ही केलंय त्या कामाचं आणि तेव्हा इथपर्यंत आलो. पण हे प्लॅनिंग ज्यावेळी होत नव्हतं त्यावेळी नाही कुठे झाले कार्यक्रम, ते हा विषय आहे. त्याच्यामुळे कसं असतं या चिपळूणला एक शाप आहे. हे चिपळूणला एक शाप आहे की ज्यावेळी खूप चांगली कामं व्हायला लागतात त्यावेळी मांजर आडवं जायला लागतं. हा एक शाप आहे. वाईट वाटतं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. 2016ला ज्यावेळी आम्ही आत आलो, नगरपालिकेचं उत्पन्न साहेब होतं 24 कोटी रुपये, बजेट होतं 25 कोटी रुपये. 2017च्या बजेटला
31 मार्च अखेर उत्पन्न होतं 47 कोटी रुपये, बजेट होतं 100 कोटी रुपये. या वर्षीचं बजेट उत्पन्न 53 कोटी रुपये झालं गेल्या वर्षी. 165 कोटी रुपयाचं बजेट या वर्षीचं नगरपालिकेचं आहे. मला सांगा, एवढा ग्रोथ रेट कोणी दिलाय हो? हे विजय चितेचं एकट्याचं काम नाही. मी परत बोललो, माझ्या पाठी आमच्या सर्वांच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडेंची विजन आणि त्याच्या पाठीमागे काम करणारी टीम, या सगळ्यांचं हे कौतुक आहे. ज्यावेळी यांनी 20-20 वर्ष नगरपालिका चालवली तर त्यांच्या पार्टीच्या बैठका घेतात आणि म्हणतात की ही होणारी कामं हा येणाऱ्या काळातला आपला फार मोठा अडसर असणार आहे. त्यावेळी आम्ही 5 लोक, आम्हाला मदत करणारे त्या वेळेचे आघाडीतले घटक सर्व, यांचं हे यश आहे. आणि माझं तर असं जबाबदारीने म्हणणं आहे की एक काळ ही नगरपालिका फंडावर चालू होती. आज ही नगरपालिका शासकीय योजनांचे पैसे स्वीकारून चालवली जाते. एखाद्या शहराचं विकास करणं म्हणजे फक्त 4 गटार, रस्ते आणि संडास एवढ्या पुरते हा विकास नसतो साहेब. याच्या पलीकडचा विकास असतो. या विकासाला हात घालण्याचं काम या 5 वर्षात आम्ही, भारतीय जनता पार्टी, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आणि आमची सर्व टीम, बाळासाहेब माने, विनयजी नातू, आमचे रवींद्रजी चव्हाण. तर तुम्हाला खोटं वाटेल, मंत्रालयात जर आम्ही गेलो ना तर आमचे तावडे साहेब वाट बघत असल्यासारखे आम्हाला मदत करायची. स्पर्धा वगैरे तुम्ही काय आता सांगतो त्याच्या होते. ज्यावेळी आम्ही हे सगळं केलं, सर्वांगीण विकास म्हणजे आता तुम्ही म्हणाल सांस्कृतिक दृष्ट्या म्हणाल तर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पूर्ण करण्यापर्यंतचं काम नक्की आम्ही केलं. त्याला तर काय कोण नाही म्हणू शकत नाही. भाजी मंडई चालू करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरती आम्हीच केले. खालचे गाळे तर नक्की चालू झाले. 100% जी बिल्डिंग कोणतंही उत्पन्न देता पडीक राहिली होती तिचं उत्पन्न चालू झालं. आता त्याच्यात जे काही राजकारण चालू झालंय, भाजीवाल्यांनी तिथे बसायचं का नाही, आणि ते जर का त्या टेंडरमध्ये सहभागीच होत नसतील तर आम्ही काय त्यांचा हात धरून टेंडर भरायला लावू शकत नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग अवलंबले जातील ती पूर्णावशन चालू व्हावी म्हणून. मटण मार्केट, मच्छी मार्केट, तुम्ही मला सांगा UDI-SMT मधली ती स्कीम किती वर्ष बांधकाम चालू होतं? आत्ता मध्ये कौन्सिलमध्ये ज्यावेळी 1 वर्षभरापूर्वी तो विषय आला होता त्यावेळी मी असं म्हटलं, तो जो काही ठेकेदार आहे त्याच्या कामाचं एकदाच काय ते व्हॅल्युएशन करा, त्याचे पैसे द्या आणि त्याला इथनं बाजूला करा आणि मग त्याच्यात जे काय करायला हवंय त्याचे ठराव आपण करू, ती कामं करून घेऊ आणि ती मटण मार्केट चालू करून घेऊ. कारण त्यातले आता त्यावेळी मोझॅक टाईल्स धरलेली आहे, 15 आणि 20 रुपये स्क्वेअर फूट असायची ती. आता मोझॅक टाईल्स बनवतच नाही आणि मिळत पण नाही. असे जे सगळे प्रॉब्लेम त्याच्यात आहेत. म्हणजे ज्या लोकांनी हे प्रोजेक्ट घेतले त्यातले कुठचेच प्रोजेक्ट वर्षानुवर्ष पुरे केले नाहीत, तसेच पडून होते. आज आता अवस्था अशी, म्हणजे खरं बोलायचं अडचण तुम्हाला आता सांगतो, ज्यावेळी केव्हा ते बांधकाम चालू झालं, आज 15 वर्ष ते बांधकाम चालू आहे. आता एखादा माणूस ती चालू करताना म्हणेल आता परत याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, ही परिस्थिती आहे. आता नगरपालिका क्षेत्रात कसं आहे, काम करत असताना कोणाला दोषारोप ठेवण्यापेक्षा पाठीमागे जे घडलेलं आहे ते स्वीकारूनच पुढे जायला लागतं. भाजी मार्केटमधनं काही ना काही उत्पन्न चालू झालं. आधी एक लक्षात घ्या, तिथे भाजीवाल्यांची दिशाभूल केली गेली की बाहेरचे जे गाळे आहेत हे भाजीवाल्यांनी घेऊ नयेत असं कुठेही टेंडरमध्ये लिहिलेलं नव्हतं, कुठेही टेंडरमध्ये लिहिलेलं नव्हतं. परंतु आता मात्र मला असं काही ठिकाणी जाणवतं की ते डिपॉझिट भरा, भाडं द्या, त्याच्यापेक्षा आम्ही रस्त्यावर बसतोय तेच उत्तम आहोत असं वाटण्याची मानसिकता तयार झाली भाजीवाल्यांची. आता या मानसिकता काही बदलायला, आता त्याच्यासाठी काही जणांशी बैठका घेणं, बोलणं चालूच आहे. आता कसं आहे, या गोष्टी तुम्ही सक्तीने करायला गेलेत की वेगवेगळे गरिबांचे मसिया उपस्थित होतात. आता या वेगवेगळ्या गरिबांच्या मसियांना संधी द्यायची का भाजीवाल्यांशी चर्चा करून तो प्रश्न सोडवायचा, तर तो आम्ही मार्ग स्वीकारलाय.
हे वर्किंग प्रॉब्लेम आहेत, पण ते सोडवण्यासाठीचे प्रयत्न नक्की आहेत. थोडंसं त्या परवाच्या दिवशी जे काही प्रकार नगरपालिकेत घडला, कौन्सिलची बैठक संपल्यानंतर जे काही खाडाखोडचा मुद्दा, नाही त्याच्यावरती आपण नंतर येऊ. त्याच्यावरती भरपूर बोलून झालंय, नीट लक्षात घ्या. आज मला त्याच्यापेक्षा वेगळं बोलायचं बोला ना. की नगरपालिका चालवताना मगाशी तो मुद्दा आपला अर्धवट राहिला की शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सोयी सुविधा या पद्धतीने एखाद्या शहराचा विकास झाला पाहिजे. इंदिरा गांधीचं काम इथपर्यंत आलंय, भले ते 5 महिने लेट होईल पण ते काम पुरं होईल. चिपळूण शहराच्या इतिहासात नगरपालिकेने राज्यस्तरीय निवड चाचणी नगराध्यक्ष स्पर्धा घेतली. साहेब 40 लाख रुपये खर्च केले आपण. एवढी आर्थिक स्थिती नगरपालिकेची चांगली का झाली? तर वेगवेगळ्या योजना आल्या, त्या योजनांचे पैसे मिळाले, रोड ग्रँट मिळाली. 8.5 कोटीचे रस्ते रोड ग्रँट मधनं झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोड ग्रँट या शहरासाठी कधी आलीच नाही हो. पण माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जो माननीय नगराध्यक्ष सुरेखाताईंना जो काही पाठिंबा होता, या पाठिंब्याच्या बळावरतीचे म्हणजे तुम्हाला अगदी खरं सांगतो, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यांना 1-1 कोटी रुपये आले तर नगरपालिकेला 3 कोटी रुपये आलेलं असायचं. पैसे आणण्यात आम्ही वाकबगार झालो. त्याच्या जीवावरती वेगवेगळे प्रश्न, आता भुयारी गटार योजना असेल, पाणी योजना असेल. मुद्दामून सांगतो, गेल्या इलेक्शनला म्हणजे आमची बॉडी यायच्या अगोदर सन्माननीय माजी आमदार रमेशराव कदम यांनी संपूर्ण शहरातले रस्ते हे कॉन्क्रीटचे करावेत याच्यासाठीचा प्रस्ताव केला होता 28 कोटी रुपयाचा. शासनाने उत्तर पाठवलं की जोपर्यंत भुयारी गटार योजना तुम्ही करत नाही तोपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही. म्हणून भुयारी गटार योजना आम्ही करायला घेतली. आणि आजच्या तारखेला आमचे आजही असे प्रयत्न आहेत की जवळजवळ 200 कोटी रुपयांच्या योजनांचे प्रस्ताव आम्ही शासनाकडे 2 दिवसात देऊ शकतो एवढी तयारी आमची आहे. आमची मागणीही फार नाही आहे. 200 कोटी रुपयाच्या योजनांच्या अगेन्स्ट आत्ता कोविड काळ आहे, शासनाजवळ पैसे नाही आहेत, या सगळ्याचा विचार करून फक्त 20 रुपयाची बजेट प्रोव्हिजन आम्हाला याच्यासाठी पाहिजे. फक्त 20 रुपयाची. आमचे हे प्रयत्न चालू आहेत. 200 कोटीच्या योजनांसाठी 20 रुपयाची बजेट प्रोव्हिजन. येणाऱ्या 5 वर्षात येईल निधी. हा काय काळ आयुष्यभर राहणार नाही. त्याच्यामुळे मग आता त्याचं यश बघा तुम्ही. आपण कबड्डी स्पर्धा घेतली, रत्नागिरी जिल्हा अंतिम विजेता ठरला जवळजवळ 50-60 वर्षानंतर. महाराष्ट्राच्या संघात चिपळूणची 3 मुलं सिलेक्ट झाली. रत्नागिरी जिल्ह्यातला आणि आमच्या चिपळूण तालुक्यातला मुलगा महाराष्ट्र टीमचा कॅप्टन झाला. त्या तिघापैकी एक मुलगा भारतीय संघात सिलेक्ट झाला. म्हणजे आमच्या पैशाला जे खर्च केले त्याला यश किती मिळालं, केवढं मोठं यश मिळालं, कौतुकास्पद. आम्ही मलखांब स्पर्धा घेतली. मलखांब स्पर्धा घेतली आपल्या इथनं माहितीप्रमाणे नॅशनल लेवलला 7 मुलं सिलेक्ट झाली रत्नागिरी जिल्ह्यातली. 3 मुलांनी गोल्ड मेडल मिळवलं नॅशनलला. आणि ती जी स्पर्धा आम्ही घेतली, कारण मलखांब मीही केलेलं आहे, जवळजवळ आयुष्यातली पहिली 10-15 वर्ष मी मलखांबात होतो. मलखांबाच्या राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे मी खेळलेला आहे. मलखांब स्पर्धा आता याच्या पुढे घ्यायची झाली तर एक स्टँडर्ड सेट केलं चिपळूण नगरपालिकेनं. त्याच्या पुढचं नियोजन कसं करावं ही स्पर्धा आता त्या मलखांबाच्या क्षेत्रात चालू झाली. आत्ता यावर्षी सन्माननीय माजी नगराध्यक्ष सुचेअण्णा रेड्डी म्हणाले की विजय शेठ आपण क्रीडा स्पर्धा म्हणजे कबड्डी वगैरे घेतलं, मलखांब घेतलं. यावर्षी आपल्याला क्रिकेट राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा घ्यायची. आता आम्ही 20 लाख रुपयाची बजेट तरतूद त्याच्यासाठी केलेली आहे. म्हणजे संपूर्ण सांस्कृतिक क्रीडा याच्यासह संपूर्ण शहराचा विकास हा जो अजेंडा आम्ही राबवला हा यशस्वी अजेंडा आहे. चिपळूण नगरपालिकेचं बजेट 1 वर्षात दुपटीपेक्षा जास्त करणं आणि सतत वाढ करत जर आम्ही 16ची तुलना केली तर नगरपालिकेचं बजेट चौपट वाढतं. योजना मार्गी लागण्यासाठी म्हणून जनतेने परत एकदा
भारतीय जनता पार्टीच्याच पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कारण एक काळ असा होता की आमदार एका पक्षाचा, इकडे सत्ता दुसऱ्या पक्षाची, आमदार निधी घ्यायला गेला तर इथले लोक घ्यायला तयार नव्हते, इथले लोक मागायला गेले तर ते द्यायला तयार नव्हते. पण आज ही परिस्थिती नाही. नाही, आता लक्षात घ्या, माप ते मुरादपूर पूल हा प्रस्ताव शेखर सरांजवळ आम्ही दिला, पैसे मंजूर झाले, पैसे काही मंजूर झाले, आलंय लेटर, आम्हाला 7 कोटी रुपयाचं लेटर आलेलं आहे. म्हणजे मुळात कोणाची सत्ता आहे, कोण नगराध्यक्ष आहे, कोण नाहीये, आमचं बहुमत आहे नाहीये, याच्यापेक्षा संपूर्ण शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न आमच्याकडनं आम्ही करतो. आणि निधी कोण देतोय याचा विचार न करता आम्ही निधी कुठचाही कोण द्यायला आला तरी आम्ही घ्यायला समर्थ आहोत. विकास काम कंपल्सरी झालं पाहिजे. म्हणजे जी कुंठित नगरपालिकेची अवस्था होती वर्षानुवर्ष, हा कुंठितपणा आज नगरपालिका बाहेर आली आणि एक विशिष्ट झेप घेण्याच्या तयारीत नगरपालिका आहे. आजही आमच्या डोक्यात काही प्रोजेक्ट आहेत, सौर ऊर्जेच्या संदर्भात आहेत. तुम्हाला माहित नसेल सांगतो, चिपळूण नगरपालिका ही MACBचं सगळ्यात मोठं गिराईक आहे या चिपळूण तालुक्यात. एवढं लाईट बिल असतं. नुसतं एक पाणी योजनेचं लाईट बिल घेतलं तर वर्षाला आमचं 1,80,00,000 रुपये लाईट बिल आहे. पाणी योजनेमध्ये तुम्ही अपेक्षित ठरला, अपयशी म्हणण्यापेक्षा त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घेणं, त्याला टेक्निकल सँक्शन मिळवणं आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न. दुर्दैव आमचं फक्त एवढंच घडलं की तेव्हा सुद्धा आम्ही गेलो होतो भेटायला मंत्री महोदयांना आणि त्यांनी असं सांगितलं की आता विधानसभेचं इलेक्शन होऊ दे, झालं की पहिलं काम तुझं हे करतो. त्यावेळी कोणाच्या स्वप्नातच नव्हतं ना हे असं घडेल म्हणून. परंतु राज्यात सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही आमचे प्रयत्न मात्र नक्की चालू ठेवणार, नक्की चालू ठेवणार. मी आता काय बोललो तुम्हाला, सरकारच्या सगळ्या अडचणी मान्य करून आम्ही 200 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट ठेवायला तयार आहोत. आम्हाला फक्त 20 रुपयाची बजेट प्रोव्हिजन द्या, हे करण्याची आमची इच्छा आहे. म्हणजे शहर विकास हाच ध्यास घेऊन आम्ही सर्व कामं केली. आणि आज एकाही पक्षाचा नगरसेवक असं म्हणू शकणार नाही की या शहरात मी अमुक पक्षाचा आहे म्हणून माझं काम झालं नाही. प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात काही ना काही काम नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलंच आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगेन, तुमचं काम कौतुकाचा शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही नाकारू नका. वाण्यातल्या रस्त्याचा प्रश्न नेमका काय येतो, म्हणजे कधी मी त्या प्रश्नावरती काय येतो, कारण मी त्या नागरिकांशी बोललो, नागरिकांचं म्हणणं जाणून घेतलं, त्यानंतर नगरसेवक आणि नागरिकांनी समोर आणले होते, त्यांनी म्हणणं मांडलं. मग परवाशी जे घडलं ते काय होतं, ते एकच प्रश्न. आता मी तुम्हाला एक सांगतो, मी आत्ताच बोललो की आम्ही कोणत्याही कुठच्या वार्डात कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे, कोणत्या पक्षाचे नगरसेवक आलेत असं बघून आम्ही काम केलं नाही. तो जो रस्ता आहे नवा बैरी देवस्थान पासून मुरादपुरात घुसून तो शंकरवाडीकडे जाऊन अप टू बहादूर शेखला वांगडे मोल्ल्यापर्यंत तो गेलाय. आलं लक्षात, वांगडे मोल्ल्यापर्यंत तो गेलाय. त्या रस्त्याच्या संदर्भात 2,13,00,000 रुपयांची आर्थिक प्रशासकीय मंजुरी या सभागृहात झालेली आहे. आता ही मंजुरी झाल्यानंतर मूळ इस्टिमेट, त्याच्यानंतर बदल स्वरूपात स्वीकारलेलं इस्टिमेट, आता बदल जे होते कामाला सुरुवात झाली वांगडे मोहल्ल्याकडनं, पलीकडून झाली. तिकडची कामं पुरी करून घेतली नाही. त्या भागातले नगरसेवक आहेत वांगडे मोहल्ल्यात अविनाश केळसकर आणि मोडक मॅडम. इकडे पुढे आलेत मुरादपूरकडे की नगरसेवक आहेत शिगवण मॅडमनी करामत मिठागरी. आणि वाण्याळीत तुम्ही आलेत तर नगरसेवक आहेत शिवानी पवारनी बिलाल पारकर. आता हे सगळे जण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आहेत. निधीची कमतरता नाही, काम त्यांच्या वार्डातलं. आम्ही त्या काळी जी आघाडी केली त्या आघाडीने काम मंजूर केलं
रस्त्याचं काम सुरू झालं, त्याच्यानंतर तिथली पहिल्यांदा गटारं व्हावीत म्हणून स्थानिक नागरिकांनी काम बंद पाडलं. त्याच्यानंतर गटारं बांधून झाली. त्याच्यानंतर परत डांबरीकरणाचं काम चालू झालं. स्थानिक नागरिकांनी काम बंद पाडली, काम धड नाही म्हणून. मुळात विषय असा आहे की मला गेल्या 4 वर्षातला आता अनुभव असा आहे, काम करा सांगण्यापेक्षा काम बंद पाडा हे सांगायला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता यातलं राजकारण नीट बघा, तुम्हाला सिक्वेन्स सांगतो. भाजप प्रणित आघाडीने काम मंजूर केलं. राष्ट्रवादीच्या नगरसेवक त्यावेळी आमच्याबरोबर होते. काम बंद पाडायला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले, त्यांनी काम बंद पाडलं. आणि वाईट कोण काम न करणारी नगराध्यक्षा, कुठचं राजकारण चाललंय हो? कुठचं राजकारण चाललंय? एक्झॅक्ट ही भानगड आहे. मी वारंवार जे म्हणतोय, इलेक्शनची चाहूल आहे आणि त्या पद्धतीने जो तो खेळायला लागलाय आणि खेळवतोय लोकांना. मुळात विषय असा आहे, एखाद्या नगरसेवकाची जबाबदारी, मी त्या दिवसात तुमचा कार्यक्रम ऐकला, मी अमुक पत्र दिलं होतं, मी तमुक पत्र दिलं होतं. तू पत्र दिलंस म्हणजे काम झालं का रे? तुझी जबाबदारी ना त्या पत्राचा पाठपुरावा करायची. वर्ष 1.5 वर्ष जे काय तुम्ही सभागृहात होते, ऐका 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 वर्ष 1.5 वर्ष तुम्ही सभागृहात होते, तुम्ही पत्र दिलं, तुमचं काम संपलं का? त्या पत्राप्रमाणे एस्टिमेट तयार करून घेणं, संपूर्ण ज्या ज्या सिस्टीम आहेत त्यानुसार त्यांचं रिपोर्टिंग घेणं, रिपोर्टिंग घेतल्यानंतर नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून ते काम विषयपत्रिकेवर लावून घेणं आणि त्याच्यानंतर मंजुरी. साधारण 4 महिन्याचे टप्पे असतात, हे सगळे 3 ते 4 महिने जातात. ह्या टप्प्यात तुम्ही काय केलं? मी पत्र दिलं म्हणजे माझी जबाबदारी संपली? एक्झॅक्ट. मग तो केलेला नाही, जो केलाय आम्ही. आता याच्यातला विषय असा आहे, गंमत बघा, 19 विषयांच्या तक्रारी झाल्या. पहिल्यांदा तक्रार अविनाश केळसकरची एकट्याची सगळी आहे. त्याच अविनाश केळसकरला आघाडीने खांद्यावर घेतलं. त्याच 19 तक्रारींसाठी परत तक्रार दाखल केली गेली 19 नगरसेवकांच्या सह्यांनीशी. तर ह्याच्यात राजकारण कोण करतंय? आता तिला हा विषय सोडवणं आहे. तो विषय सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण तिच्या मदतीला आहोत. सगळेजण, कुठेही बिलाल आणि शिवानी पवार एकाएकी नाहीत. तो रस्ता होण्यासाठी जे जे काही करायला लागेल मनापासून हे करायला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. तिने जो काही ठराव मांडला, तिला जो काही योग्य वाटला तो तिने मांडला. पण तिने जो ठराव मांडला तो तुम्ही ऐकून त्याच्यावरती मतदान केलं ना. तिने ते आकडे घेतले का नाही घेतले या वादात पडण्यापेक्षा तुम्ही तो ठराव न ऐकताच हात वर केलेत. आणि आता परत मला हे मान्य नाही आणि तुला हे मान्य नाही. काय आघाडी कोणी केली? आधी एक लक्षात घ्या, लखोबा लोखंडेचं मी हे दवून मोकळा झालेलं आहे. काय मला ते बोलायचं नाही आता, कारण कुठच्या गोष्टीला किती किंमत द्यायची हे सुद्धा मी ठरवलं पाहिजे. आपला विषय काय चालू होता? शिवानी पवारांचा. तर शिवानी पवारांनी जो ठराव मांडला त्याला मतदान करताना तुम्ही तो ऐकल्याशिवाय हात वर केलेत का? माझा साधा सरळ प्रश्न आहे. ऐकून हात वर केलेत ना? मग ऐकून हात वर केल्यानंतर आता माझा त्या गोष्टीला विरोध आहे हा विषय येऊ शकतो का? खरं आपण पाहिलं तर पण वाण्यातला रस्ता होणे गरजेचं आहे. कारण गेल्या आधी एक लक्षात ठेवा, माझा धंदा उद्योग चिंचनाक्यात आहे. माझं फार मोठं गिराईक या वैश्य वसाहतीत राम मंदिर परिसर, इकडे आपला लक्ष्मीनारायण परिसर माझ्या संबंधित भाग आहे सगळा. मी दिवसातले 12 तास हे चिंचनाक्यातच असतो. मुळात त्या ठिकाणची अवस्था खूप बिकट आहे. तुम्ही स्वतःहून जाऊन बघा. मी सगळं बघून आलेलं आहे. मुळात नगराध्यक्ष ठिकाणी मला एका गोष्टीचं उत्तर द्या. तुम्हाला 2,13,00,000च्या कामाचा ठेका दिला, त्यापैकी काय तुम्ही 1,40,00,000 रुपयाचं काम केलं, त्याच्या पोटी तुम्हाला 60 लाख रुपये देऊन झाले आणि उरलेले पैसे मी तुला देणार नाही पण तुला काम करायला लागेल. कुठचा ठेकेदार करेल? प्रॉब्लेम तो आहे. प्रॉब्लेम तो आहे. तुम्ही मंजुऱ्या दिल्यात म्हणून प्रशासनानं काम करून घेतलं. ती कामं चालू असताना जे वांगडे मोल्ल्यापासून वाढीव कामं सगळी झालीत ही करून घ्यायला उभे राहिला तत्कालीन तिथले नगरसेवक उभे होते आणि ही कामं आम्ही करतो हे दाखवून देण्यासाठी
आणि त्याच कामांच्या तक्रारी तुम्ही करताय, त्या ठेकेदाराचं पेमेंट अडकवताय. मी तुम्हाला खरं सांगतो, मला ही भीती आहे या नगरपालिकेत, एखाद दिवशी एखादा ठेकेदार जीव देईल आणि या सगळ्या नगरसेवकांच्या गळ्याला फास लावेल. खूप मोठं विधान विजयराव चिते यांनी ठिकाणी केलंय की एके दिवशी एक ठेकेदार जीव देऊन सगळ्या नगरसेवकांना फासाला लावेल. ही अवस्था आहे. तुम्ही काम करून घेता, आर्थिक प्रशासकीय मंजुरी देता, आता त्याचं टेंडर निघालं होतं का नाही निघालं होतं, तुम्हीच त्या ठेकेदाराजवळ काम करून घ्या म्हणून सभागृहात सांगायचं आणि नंतर म्हणायचं त्याचं टेंडर काढू नका, आम्ही सांगितलं नव्हतं. कुठच्या नियतीत बसतो? आणि जे काम मी मंजूर केलं नाही त्या कामावरती फौजदारी करायला जाऊन उभं राहायला जमतं काय ना? कुठची नियत नसलेले लोक, होय मी हे काम करायला सांगितलं आणि करून घेतलंय, हे छाती डोकून म्हणण्याची तयारी या लोकांनी ठेवायला पाहिजे. ठेकेदाराने समजा काम व्यवस्थित केलं नसेल तर तिथले लोक ओरड करणार नाही. त्या ठेकेदाराने समजा काम व्यवस्थित केलं नसेल तिथले नागरिक ओरड. हो, मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला, सांगतो तुम्हाला, जानेवारी महिन्यात वाढीव कामांना मंजुरी दिली गेली, मार्च महिन्यात बजेट मंजुरीला. बजेट मंजुरीच्या याच्यात विषय काय असतो? पहिल्या चालू वर्षाचं सुधारित बजेट आणि नवीन वर्षाचं नवं बजेट असा विषय असतो. चालू वर्षाच्या सुधारित बजेटमध्ये तुम्ही हे मंजूर केलेले सगळे वाढीव खर्च नाकारलेत तर कुठचा ठेकेदार तुमचं काम करेल? तुम्ही अनेक लोकांच्या मुलाखती घेता. चिपळूणच्या पत्रकारांनी आता हे करावं की एखाद्या विषयाची आम्ही ही तक्रार केली सांगण्यापेक्षा अमुक एक काम पुरं करून घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत याचा एकदा प्रश्न विचारावं. किती जण उत्तर देऊ शकतात मला बघू दे. का नाही देऊ शकणार? मग शेवटी काम प्रत्येकाच्या वॉर्डातलं आहे ना. काय एकटी कामं सगळी सूर्या खेराड्याच्या वॉर्डातली नाही झाली. आपण लवकर, तुम्ही आता बोललात ना, आपण लवकरच पंचनामा चालू करतोय. त्या ठिकाणचे नागरिक आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी नगरसेवकांना एकत्र घेऊन आपण पंचनामा करणारच आहे. आमच्या ब्रेकिंग महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या गोष्टी आता मी बोलला पण सांगते करणारच आहोत आपण. कसं आहे की प्रशासनाला तुम्ही तोंडघाशी पाडलत. माझं म्हणणं एक नाही, एक लक्षात घ्या, तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं, अविश्वास व्यक्त करणं, संशय व्यक्त करणं ही लोकशाही प्रक्रियेतला सगळा भाग आहे. तो अधिकार कोणाचाही आम्ही नाकारत नाही. परंतु जे काम मी करायला सांगितलं तेच काम मला माहिती नाही, मला कोणी विचारलं नाही असं जर सांगायला लागलं तर तुम्ही काय त्याचं म्हणाल? ज्यावेळी तुम्ही प्रशासनाला हा विश्वास देता की आम्ही हे काम करताना तुमच्या बरोबर आहोत, तुम्हाला याचा आमचा पाठिंबा आहे, तुम्ही हे काम करून घ्या, त्यावेळी त्या प्रशासनाच्या पाठीमागे उभं राहणं हे लोकप्रतिनिधी म्हणून पहिलं काम आहे. आज तुम्ही काय केलं तर ते चीफ ऑफिसरची मान धरल्यासारखी अवस्था केली होता. का प्रशासन तुम्हाला सहकार्य करेल एखादं काम पूर्ण करायला? ही वस्तुस्थिती हो. प्रशासनाच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्याजवळ गोड बोलून काही वेळा धाक दकशा दाखवून तुम्ही काम करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही काम करून घेताय आणि नंतर सांगताय मला न विचारता तुम्ही काम केलं, आता तुमचं तुम्ही बघा. त्यांच्या नोकऱ्या येतो, दवडाल ना नोकऱ्या तुम्ही. मला एका फक्त प्रश्नाचं उत्तर द्या. मी परत हा विषय ओपन करतो. विंध्यवासिनी रोडला महिला क्रीडा संकुल किंवा महिला संकुल म्हणून एक RCC बिल्डिंग गेली कैक वर्ष पडीक आहे. हे स्वप्न त्यावेळेच्या त्यांच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पोटे मॅडमचं होतं. ती बिल्डिंग त्यावेळेच्या नगरसेवकांनी, नगरपालिकेने सदरची जागा एने केली नाही म्हणून अडवून ठेवली, काम बंद पडली. आज तागायत ती बिल्डिंग चालू नाही झाली. शिवसेनेचे आज 11 नगरसेवक आहेत. मी खुला प्रश्न विचारतो, या 11 नगरसेवकांनी या बिल्डिंगच्या समोरच्या समस्या सोडवण्यासाठी गेल्या 4 वर्षात काय प्रयत्न केले? कोण जाऊन फिरकलाय तरी काय त्या बिल्डिंगकडे? मी नक्की जाऊन सगळं बघून आलोय. आतमध्ये काय काय गवत उगवलंय सगळं बघून आलोय मी तिथे. विषय काय आहे की आपण ज्यावेळी आता तसं बघायला गेलं ना, आता या नगरपालिकेचा विरोधक कोण आहे? नगराध्यक्ष बीजेपीचे, सभापती राष्ट्रवादी इंदिरा काँग्रेस शिवसेनेचे आहेत. म्हणजे प्रत्येकावर काही ना काही कामाची जबाबदारी नक्की आहे. सत्तेतला काही ना काही हिस्सा प्रत्येकाच्या ताब्यात आहे.
मग तुम्ही तुमची जबाबदारी पार कधी पाडणार? तर हे दुसरं वर्ष आहे त्यांचं सभापती पदाचं. आता 4 महिन्यात हे जाईल, निवडणुका लागतील. पण हे जे अडलेले प्रोजेक्ट आहेत जे आपण स्वतः ठरवले, आणि हे मला इतकं कन्फर्म माहिती आहे, म्हणजे त्यावेळी जी युतीतर्फे आम्ही इलेक्शन लढवलं होतं त्यावेळी त्या युतीतला मी पण एक घटक होतो. मला माहिती आहे काय केलं आज 11 महिन्यात ते सोडवण्यासाठी 11 नगरसेवकांनी. आम्ही काय करत नाही, पण दुसरा काय करत असेल तर पायात पाय मात्र आम्ही नक्की घालणार, मी पाडायचा प्रयत्न करणार. सोडावं याचा धंदे, बस झालं. राजकारणाचे धंदे असं खूप अत्यंत दिलखुलास आणि मनमुराद चर्चा विजयराव चिचने केली. खूप काय बोलले, म्हणजे विंध्यवासिनी रोड आता जो स्वप्न सांगितल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असो किंवा वाण्याचा रस्ता असो, खरोखर आणि अजून काही विजन त्यांच्याकडे आहेत. खूप चांगली दिलखुलास चर्चा करून धन्यवाद साहेब. नमस्कार.